आम्ही काही फार मोठं हे काम करतोय असं काही नाही, काही तुमच्यावरती उपकार वगैरे असं बिलकुल नाहीये. आणि म्हणून घेणाऱ्यापेक्षा देणारा त्याचं भाग्य आहे देणाऱ्याचं, कारण त्याला सेवा करण्याची संधी मिळते. आणि म्हणून आता सांगितलं सरपंच साहेब असतील. 21 जुलै रोजीचा सोमवारचा दिवस जणू टाकवहाड जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाचाच दिवस ठरला. सोमवारी 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना 3 ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे वह्यांचे वाटप करण्यात आले आणि त्याच दरम्यान या शाळेतील विद्यार्थ्यांना भारत भक्ती मंडळातर्फे वह्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्र सेवा हा प्रथम धर्म आहे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजची ही साक्षर पिढी देशाचं उज्ज्वल भविष्य असल्याने या भावनेतून भारत भक्ती मंडळातर्फे या शाळेत एक चांगला उपक्रम राबविण्यात आला होता. देशाच्या भावी पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम करून देशाचे भविष्य सुरक्षित करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भावना यावेळी भारत भक्ती मंडळाचे संस्थापक स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी व्यक्त केली. सरळ करा आणि माझ्या बरोबर जय घोष करायचा, जय करा, नारा द्यायचा. येणार ना? मोठ्या आवाजात पूर्ण इथं आपल्या पाड्यात कळालं पाहिजे शाळेत काहीतरी कार्यक्रम सुरू आहे. वर सरळ हात करा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, भगवान बिरसा मुंडा की, ओ माता की, गंगा माता की, गायत्री माता की, हर 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 हर, वंदे वंदे वंदे. वा, हुशार मुलाचं. तर एक पॉझिटिव्ह शक्ती आपल्या मनात येते ना, जे महापुरुषांच्या नावाने आपण जयकारा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भगवान बिरसा मुंडा असतील, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हे महापुरुष यांचा जयकारा का करायचा आपण, की आपले ते आदर्श आहेत, ते प्रेरणास्थान आहे. आणि मी आत्ताच आम्ही तिथून आलोय, तर तिथेही सांगितलं की आपण हे जे महापुरुष आपल्या या भूमीत जन्माला आले, पवित्र ते पूर्ण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आपली भूमी पवित्र पावन असे महापुरुष, साधू संत, ऋषीमुनी या ठिकाणी त्यांनी अवतार घेतला, जन्म घेतला आणि आपण त्यांचे त्या परंपरेमध्ये आहोत. आपण भाग्यशाली आहोत, आपण या महाराष्ट्र भूमीमध्ये आहोत. आणि म्हणून आज खूप आनंद वाटतो की आमच्या भारत भक्ती मंडळच्या वतीने आपल्याला एक छोटासा उपक्रम वया वाटप, वयाचं महत्व आता मॅडमनी सांगितलं. आणि आज या उपक्रमामध्ये हे वितरणाच्या या प्रसंगी माझ्यासोबत आपल्या जिल्ह्यातले सामाजिक नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व आणि आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संतोषदादा जनाटे, हे भारत भक्ती मंडळ जे आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाने चालतंय. आणि मी एक आध्यात्मिक क्षेत्रातला एक व्यक्ती आहे, मी समाज कार्य करतो आणि हे भारत भक्ती मंडळच्या वतीने आपल्या जिल्ह्यामध्ये आपला जो वनवासी समाज, आदिवासी समाज आहे, या समाजात आम्ही संस्कार देण्याचं काम करतो. तर यावेळी संतोष जनाठे यांनी एका सुंदर कवितेतून विद्यार्थ्यांना आई आणि भारत मातेचं महत्व पटवून दिले. पाहूया. एक कविता शिकवणार आहे. म्हणा, मोठा झालो तरी कधी मी तुला विसरणार नाही, ते म्हटलीस तरी देखील तुला अंतर देणार नाही, तुला सारे कळते आई, तू सुखी तर आम्ही सुखी, तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे कधीच होणार नाही. कविता कोणावर आहे सांगा? कविता आहे आईबद्दल. त्याच्याबद्दल आहे कविता आईबद्दल आहे, बरोबर ना? मग सांगा बरं, आपल्याला आया किती? मला
दोन आहेत, दोन. मला दोन आहेत. सांगा तुम्हाला एकच आहे. सांगा तुम्हाला दोन. या काकांना दोन. काका तुम्हाला पण दोन आहे नाही? दोन. मला पण दोन आहे. सांगा बरं दोन आहे कुठल्या कुठल्या? एक आपल्याला जिचा पोटातला आपण जन्म घेतला ती आई, आणि दुसरी ही आपली भारत माता. अशा दोन आहेत. यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी हे तर उपस्थित होतेच, मात्र ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होता ते भारत भक्ती मंडळाचे संस्थापक स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे, रवी पाडेकर, देऊ पाडेकर, अमजद खान, भरत रावते, होल्या दळवी, कुणाल बरफ, महेश भुतकडे उपस्थित होते. मात्र शाळेत अशा राबवण्यात येत असलेल्या म्हणजेच अशा उपक्रमांमुळे, उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच आमूलाग्र बदल घडून येईल यात काही शंका नाही.